दुसरा फलंदाज आन्या. बघा 2 षटकांचा सामना कमिटीने ठरवलेला आहे आणि आम्हाला निर्धारित सूर्यप्रकाशामध्ये आम्हाला सामना कव्हर करायचा आहे. चला पहिला ओव्हर पॉवर प्लेचा असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे दोन्ही संघांनी 2 षटकांचा सामना पहिला पॉवर प्लेचा असणार आहे. अनिल आणि रोहित सलामीची जोडी गोलंदाजीसाठी तयार. गोलंदाज जर पालघर संघाने हा सामना जिंकला तर हितेश भाऊ मखवाना यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक पुण्यावरनं जाहीर झालेलं आहे. गोलंदाजीसाठी तयार. गोलंदाज आपटलेला चेंडू भिडकावून दिला. स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. दुसरा चेंडू फेकायचा आहे. चला जबरदस्त फटका. इथे फलंदाज अनिल याने याच्या बॅटमधून एका जबरदस्त बॅट्समन. चला नवीन चेंडूची पूर्तता लगेच करायची आणि व्हॉलेंटियर शेवटचा सामना आहे. आपण सुद्धा तत्पर राहायचंय. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करायला आन्या. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू फायदा घेता आलेला नाहीये. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगला कव्हर. 1 धाव पूर्ण आणि 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 7. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करेल तो रोहित. हा सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे. आता मात्र 38 सर्कल मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बाहेर पाठवलेला आहे आणि लॉंग ऑफ थोडासा काऊ कॉर्नरच्या रिजनला. काऊ कॉर्नरला बाहेर. गोलंदाज तयार. आपटलेला चेंडू फायदा घेता आलेला नाहीये. हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धार जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल षटकार खाल्ल्यानंतर. गोलंदाज आकाश याची पहिले षटकातून मार्गस्थ आहे आणि धावसंख्या झालेली 7. आपण पाहतात सेमीफायनलचा सामना. आजच्या दिवसातील अंतिम सामना सेमीफायनलचा. टीम बोरिवली वर्सेस टीम पालघर. आपटलेला चेंडू हव्यात आहे. पावया क्षेत्ररक्षक येतोय काऊ कॉर्नर रिजनला आणि इथे गडी बाद. पालघर संघाला भांडूप संघाचं सुद्धा समर्थन असणार आहे. चांगला बॅकअप आहे त्यांना. इथे मात्र खेळी संपुष्टात येते. ती फलंदाज रोहित याची चला लगेच आपण बॅटर तयार ठेवायचं. स्पीडअप करायचं आहे नवीन बॅट्समन. कारण का यानंतर पालघर संघाला फलंदाजी करायची आणि या सूर्याच्या प्रकाशामध्ये ती फलंदाजी व्हायला पाहिजे. नवीन फलंदाज येतोय तो नितीन. न्यूमॅन नितीन. षटकार खाल्ल्यानंतर मात्र चांगला कमबॅक इथं गोलंदाज आकाशाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली 7. धावसंख्या 7. 1 बाद 7. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार आकाश. सामना करेल नवीन आलेला फलंदाज नितीन. आकाश आरके पाटील एंड कडनं. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. षटकार. 6 धावांनी मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 13 वरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 13. 1 बाद 13. फलंदाजी करणारा संघ टीम बोरिवली.
अतिशय सुंदर फलंदाजी आणि पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या झालेली आहे 13. आता मात्र उत्तम ज्याने चांगली गोलंदाजी केली सकाळपासून या स्पर्धेमध्ये. पाहूया आजच्या शेवटच्या मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो उत्तम. मात्र समोर तितकाच एक धडाकेबाज असलेला फलंदाज आन्या ज्याने आजचा संपूर्ण दिवस गाजवून ठेवलेला आपल्या फलंदाजीच्या जोरावर. या अंतिम मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये कशा प्रकारे आपला खेळ दाखवतोय फलंदाज आन्या. स्विचिटचा प्रयत्न आन्याच्या बॅट मधून चेंडू जातो नॉन स्टॉप सीमा पार 4 धावांसाठी चौकार. नवीन चेंडू द्यायचा आहे चला लगेच. दुसऱ्या चेंडूची लगेच पूर्तता करायची. व्हॉलेंटियर्स आपण तत्पर राहायचंय. इथं मात्र चांगला फटका स्विचचा फटका फलंदाज आन्याच्या बॅट मधून धावसंख्या होते 17. बघा सेमीफायनलचा सामना आहे जवळजवळ 25 ते 30 धावा या एक जबरदस्त मॅच विनिंग समजू शकतात. पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय कव्हरच्या वरून सीमा पार चौकार. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल फलंदाज आन्याच्या बॅटमधून एका उत्तम गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी ज्याने सकाळच्या सत्रामध्ये इथे चांगली गोलंदाजी केली. मात्र त्याचा खरपूस समाचार घेताना इथे फलंदाज आन्या याने आतापर्यंत 2 चेंडूंवरती 2 चौकार ठोकलेले आहेत. पाहूया षटकारांच्या हॅट्रिकवरती फलंदाज आन्या. षटकारांची हॅट्रिक होते का चौकारांच्या हॅट्रिकवरती इथे मात्र आन्या चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय का पाहूया. षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. जवळजवळ 7व्या ते 8व्या स्टंपवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न बीड होतोय. चांगला वापसी म्हणावी लागेल इथे उत्तम याच्या माध्यमातून. चला उत्तम तयार षटकातील चौथा चेंडू घेऊन उत्तम पुन्हा एकदा इथे मात्र सुंदर चेंडू. जर का आन्या भाऊने 3 बॉल मध्ये 3 सिक्स मारले त्यांना पण 1001 रुपये बक्षीस. हितेश भाऊ मकवाना पुणे. हितेश भाऊ मकवाना यांच्या वतीने जर अनिल याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार लागले तर 1000 रुपयाचा पारितोषिक. मात्र शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. बघूया 2 चेंडूवरती पारितोषिक देतोय का. हो 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 सगळ्यात मोठी बाउंड्री क्लिअर करताना इथे फलंदाज आन्या चेंडूला भिडकावून दिलाय 6 धावांसाठी सीमा रेषा पार षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 27 वरती. सुंदर फटका इथे फलंदाज आन्या याच्या माध्यमातून आला होता आणि चेंडूला भिडकावून दिला होता काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. शेवटचा चेंडू मोठा फटका आला तर मजबूत स्थितीमध्ये जाऊ शकतो टीम बोरिवली बॉईज. पुन्हा एकदा सुंदर फटका गॅप मध्ये गेलेला आहे लॉंग लेगच्या वरून 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा रेषा पार चौकार. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1-31 आणि फायनल मध्ये प्रवेश करण्याकरता टीम पालघर संघाला जे आव्हान ठेवलेले आहे ते 32 धावांचं. आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचे टीम बोरिवली. चांगली फलंदाजी इथं मात्र आन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पालघर संघाच्या कोणत्याही फलंदाजाने जर हॅट्रिक केली षटकारांची हितेश भाई मकवाना यांच्याकडून 1000 रुपयाचं एक पारितोषिक. हितेन भाऊ मकवाना यांच्याकडून 1000 रुपयाचं एक पारितोषिक आलेलं आहे 1000 रुपये. जर कोणत्याही फलंदाजाने पालघरच्या षटकारांची हॅट्रिक केली तर मात्र इतर जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या
32 धावा करायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये येताना पालघर संघ आपला 12th मॅन पाठवून द्यायचा. पालघर संघ गोलंदाजीसाठी तयार. गोलंदाज गोलंदाजीसाठी नया तयार नितीन. गोलंदाजीसाठी नितीन. सामना करेल तो फलंदाज. 9 सेकंडला उत्तम 6 चेंडूचा सामना पहिल्या 6 चेंडूंच्या पहिल्या चेंडूवरती येतोय. चौकार आणि टिट फॉर टॅट जशाला तसं उत्तर देताना इथे फलंदाज विपुल याच्या बॅटमधून पहिला चौकार आलेला आहे. जिंकण्याकरता 32 धावांचं आव्हान आहे. या नितीन सामना करेल विपुल. पुन्हा एकदा सुंदर फटका कव्हरच्या रिजनला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 6. फायनल मध्ये जिंकण्यासाठी पोचण्याकरता पालघर संघाला 12 चेंडू अंती 32 धावा करायच्या आहेत आणि पहिले षटक अजूनही मार्गस्थ आहे. पालघरच्या कुठल्याही फलंदाजाने जर षटकारांची हॅट्रिक केली तर हितन भाऊ मकवाना यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चेंडू गॅप मध्ये जातोय आणि खूप लॉंग चेस केला. अजूनही फेकी झालेली नाहीये. थोडासा डिले थ्रो आणि या 2 धावा पूर्ण. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 8. चालू असलेला सामना सेमीफायनलचा सामना बोरिवली बॉयज विपक्ष पालघर बॉयज. पुढे धाव मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चूक. बघा अंतिम सामना आहे. सेमीफायनलचा सामना आहे आणि तुम्हाला अशा प्रकारच्या चुका या टाळाव्या लागणार आहेत. कारण का एक चूक आणि तुम्ही स्पर्धेच्या बाहेर आणि एक चांगली गोष्ट तुम्ही फायनलमध्ये. गोलंदाज तयार. मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. पाहूया मिड ऑफच्या रिजनला आणि इथे खेळी संपुष्टात विपुल याची. चला नवीन फलंदाज लगेच पाठवून द्यायचंय. चांगला कमबॅक म्हणावं लागेल. गोलंदाज नितीनच्या माध्यमातून नवीन फलंदाज येतोय तो. डावखुर आहे आता फलंदाज. शेवटचा चेंडू असणार आहे आणि धावा झाल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 8. इथून जर एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये इन होऊ शकतो. सुंदर फटका. चेंडूला खेळलेल्या गॅपच्या रिजनला. एक धाव पूर्ण झालेले. चांगला थ्रो तिथे आणि इथे मात्र खेळी संपुष्टात येते. उत्तम याची डायमंड डक वरती बाद होताना. उत्तम 6 चेंडू आणि जिंकण्याकरता सहा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पालघर संघ जिंकण्याकरता 6 चेंडू 23 धावा.
मॅचची मॅच ही सुद्धा खूप गरम झाली होती. ही मॅच सुद्धा होते का पाहूया. मात्र लक्ष खूप मोठे आहे. 6-23चं इक्वेशन आहे. अवघड आहे पण नामुमकिन नाही आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. असे अनेक विक्रम या क्रिकेटमध्ये घडलेले आहेत. या कशा प्रकारे 6 चेंडू 23 धावा चेस होत आहेत का. 6 गेंदे 23 रन. 6-23 का इक्वेशन. बॉलिंग के लिए तैयार बॉलर रोहित. फेसिंग हिम बॅट्समॅन विपुल आणि नॉन स्ट्राइक एंडला 6-23. रोहित सामना करणार विपुल. 6 चेंडू 23 धावा. पहिला चेंडू बॅटची एज आणि इथे मात्र एज ऑन गॉन. आणि एक जबरदस्त झेल टिपतोय. पाच चेंडू 23 धावा. 5 गेंदे 23 रन. पाच 23चं इक्वेशन. सेमीफायनल मध्ये कोणता संघ प्रवेश फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करतोय. सेमीफायनलचा सामना 5-23चं इक्वेशन. सुंदर फटका. चेंडू जातोय मिड ऑफच्या रिजनला. थोडंसं रिले फिल्डिंग आणि रिले थ्रो या 2 धावा. 4 चेंडू 21 धावा. विरारवरनं सुनील भाई तलसानी आलेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल आपण VIP डायजवरती यायचं आहे. विरारवरनं आमचे सुनील भाई तलसानी या. इथे मात्र चांगला फटका आहे. चेंडू आता एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. 1 बॉस चेंडू सीमा पार होतोय. चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती. तीन चेंडू आणि 17 धावा. 3 मोठे फटके इकडनं खेळावे लागणार आहेत फलंदाज विपुल याला. पाहूया ऋतिकच्या बॅटमधून कारनामा होतोय का. 3 चेंडू 3 षटकार. पाहूया सुंदर फटका. इथं मात्र क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे तिथे आणि ही 1 धाव पूर्ण केलेली. 2 चेंडू 16 धावा आणि फायनल मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत इथे बोरिवली बाईस संघ ज्यांनी खूपच चांगला प्रदर्शन दाखवला. खूपच चांगला प्रदर्शन रोहित आणि अन्यायाच्या माध्यमातून आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू 16 धावा. मात्र इकडनं जर गोलंदाजांनी एखादी चूक केली तर मॅच मध्ये पुन्हा येऊ शकतो पालघरचा संघ. सुंदर फटका चेंडूला केलेला तो स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. चांगला कव्हर केलेला आहे यष्टीरक्षक अन्यायाने. और इसके साथ ही फाइनल में प्रवेश कर लिया है. कॉन्ग्रेचुलेशन टीम बोरिवली बॉयज एंड वेरी हार्ड लक पालघर.